नववर्षाचं स्वागत देवदर्शनाने करणं ही एक भारतीय परंपरा आहे, ज्यात नववर्षाची सुरुवात सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वादाने करण्यासाठी लोक सिद्धिविनायक, दगडूशेठ गणपती, अंबाबाई, विठ्ठल, शिर्डी, वैष्णोदेवी यांसारख्या प्रमुख मंदिरांना भेट देतात आणि मोठी गर्दी करतात, ज्यामुळे मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण असतं। मंदिरं भाविकांच्या गर्दीमुळे विशेष तयारी असते। पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांची सर्वच मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळते। नववर्षाची सुरुवात या ठिकाणी देवदर्शनाने घेतली जाते आणि या ठिकाणी आपण पाहतोय सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी गोविंद साळुंखे शिर्डीहून आपल्यासोबत जोडलेले आहेत। गोविंद, आपण पाहतोय नवीन वर्षाची सुरुवात आणि भक्तांची आपण पाहतोय देवदर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी पाहायला मिळते। नक्कीच आपण जर पाहिलं तर साईंचं दर्शन जे आहे ते नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ते साईबाबांच्या दर्शनानं करण्यासाठी देशभरातील भाविक जे आहे ते साई दरबारी येत असतात। आपण जर आत्ता जर पाहिलं तर रात्रीपासूनच म्हणजे जवळपास 2-3 दिवसापासूनच भाविक जे आहे ते शिर्डीत येतात आणि नवीन वर्षाचं जे आहे ते शिर्डीमध्येच साजरं करतात। रात्री 12 वाजता साईबाबांच्या मंदिरामध्ये व मंदिर परिसरामध्ये भाविकांनी जल्लोष केला आणि एकच आवाज जो आहे तो दुमदुमला आणि आपण साईंच्या शिर्डीमध्ये जर पाहिलं तर मोठी संख्या जी आहे ती भाविकांची आहे। भक्तिमय वातावरण जे आहे साईंच्या शिर्डीमध्ये आहे आणि आलेल्या भाविकांचं दर्शन होईल। प्रत्येक भाविकांचं दर्शन होण्यासाठी आज रात्रभर साई मंदिर जे आहे ते खुलं ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे प्रत्येक साई भक्ताचं जे आहे ते दर्शन देखील होणार आहे। अतिरिक्त व्यवस्था जी आहे ती राहण्याची त्यानंतर खाण्याची देखील व्यवस्था जी आहे ती साई संस्थांकडून करण्यात आली आहे। तो पोलीस बंदोबस्त देखील साईंच्या शिर्डीमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर आलेल्या साई भक्तांची चोख व्यवस्था जी आहे ती साई संस्थांकडून करण्यात येत आहे आणि अतिरिक्त म्हणजे साई भक्तांना आवडता जो प्रसाद आहे लाडू प्रसाद तो देखील अतिरिक्त बनवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। ज्या प्रकारे लाडू प्रसाद जो आहे जशा प्रकारे जास्त लागेल त्या पद्धतीनं लाडू प्रसादाचं बनवण्याचं काम देखील सुरू आहे। साई संस्थांच्या माध्यमातून भोजनालय भोजन देखील दिलं जातं, त्या ठिकाणी देखील अतिरिक्त भोजनाची व्यवस्था ती करण्यात आली आहे। ठिकठिकाणी मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यानंतर साईबाबांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी देखील अतिरिक्त व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर साईंच्या शिर्डीमध्ये लाखोच्या संख्येने भाविक आलेले आहे आणि साईबाबांचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात या ठिकाणी साई भक्त जे आहे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जी, आपले प्रतिनिधी अंबाबाई मंदिराहून सतेज चौनकर सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहे। सतेज, अंबाबाई मंदिरामध्ये कशा प्रकारे नवीन वर्षासाठी तयारी करण्यात आलेली आहे? भक्तांची रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळते। नक्कीच पूनम, खरं तर आज वर्षाचा पहिला दिवस आहे। 2026 साल आहे ते सुरुवात झालेली आहे आणि खरं तर सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक पर्यटक भाविक आहेत ते कोल्हापुरात दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। कोल्हापूर अक्षरशः हाऊसफुल झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि अनेक असे भक्त आहेत की दरवर्षी अंबाबाई चरणी लीन होऊन खरं तर या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या आपण आहोत करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आणि या ठिकाणची दृश्य दाखवतोय की या मोठ्या संख्येनं जे पर्यटक भाविक आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षरशः पहाटे 5 वाजल्यापासून हे सगळे पर्यटक भाविक या ठिकाणी रांगा लावून अंबाबाई चरणी या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला दिसून येत आहेत। अनेक बालचमू देखील या ठिकाणी आहेत आणि दरवर्षी हे सगळे पर्यटक भाविक आहेत ते या ठिकाणी दाखल होत असतात। खरं तर नव्या वर्षाला एकतर सुरुवात होत असते आणि सरत्या वर्षाला निरोप दिला जात असतो आणि त्यामुळं पाहिलं तर काल खूप मोठ्या प्रमाणावरती एन्जॉय जो आहे 31st तो झालेला असतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती पहाटेपासून अगदी हे सगळे जे भाविक आलेले आहेत, नुसते कोल्हापूरच नाही तर कोल्हापूरच्या सगळ्या आजूबाजूचा जिल्हा असेल, इतर राज्यातून असेल, हे सगळे भाविक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते आता दर्शन घेताना आपल्याला या सगळ्या ठिकाणी दिसून येत आहेत। खरं तर पहाटे 5 वाजल्यापासून अशाच रांग आहे आणि ही रांग आता अक्षरशः भवानी मंडपापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि हे सगळे भाविक रांग लावून या ठिकाणी दर्शन घेत असले तरी त्यांच्या ज्या मनोकामना आहेत, नवीन वर्षाचे काही संकल्प आहेत ते या ठिकाणी खरं तर करताना आपल्याला दिसून येत आहेत। त्यामुळे ही भाविकांची संख्या आहे ती दिवसेदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर नाताळचा सुट्ट्या संपल्यानंतर सुट्ट्या असताना खरं तर हे सगळे भाविक हळूहळू टप्प्याटप्प्याने साधारणतः पाहिलं तर 2 लाखापेक्षा अधिक भाविक जे आहेत
ते साधारणतः दररोज या ठिकाणी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन आहे ते या ठिकाणी घेत असतात आणि आज जर पाहिलं तर साधारणतः तो उच्चांक मोडेल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. कारण पहाटे साधारणतः 4:30 वाजल्यापासून भाविक जे आहेत ते रांगेत उभं राहून दर्शन घेत आहेत आणि कोल्हापूरच नाही तर कोल्हापूरचा आजूबाजूचा परिसर आहे म्हणजे ज्योतिबा असेल, पर्यटनाचा पन्हाळा असेल आणि त्यासोबत विशाळगड असेल, कनेरी मठ असेल, हा देखील आता परिसर सगळा फुलून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.